मागील 2-4 दिवसातील घटना पाहिल्या तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो। दौंड तालुक्यातील खामगाव इथं भर चौकात असलेल्या एका दुकानदाराचा कोयत्यानं सपासप वार करत निर्गुण हत्या करण्यात आली। बहिणीच्या पतीनंच भावाची निर्गुण हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। बहिणीला घरी आणलं म्हणून दाजीनं मेहुण्याला संपवलंय। अमोल बहिरट असं आरोपीचं नाव असून सूरज भुजबळ हा या घटनेत मयत झालेला आहे। घटना काय घडली होती पूर्ण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चौकातील दुकानात घुसून आरोपी अमोल बहिरटनं कोयत्यानं 15 ते 16 वार करत ही हत्या केली आहे। हत्येचा संपूर्ण थरार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत। मागील आठवड्याभरात राज्यात एकाहून एक धक्कादायक गुन्हे घडल्याचं समोर येत आहे। उरण इथं यशस्वी शिंदे या 20 वर्षीय तरुणीची दाऊद शेख नामक आरोपीनं क्रूरपणे हत्या केली। त्याच्या आधी शहापूरमध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर 3 पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिला संपवलं। शुक्रवारी नाशिकमध्ये भर दिवसा दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीवर रॉडनं वार करत त्याची हत्या केली। या सर्व घटना लागोपाठ घडल्यानं समाजमन भयभीत झालेला आहे। दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी पोलिसांना आव्हान देत आहे। काही ठिकाणी तर पोलिसांवरच हल्ले झाल्यानं आता सामान्य लोकांनी कुणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न देखील उपस्थित होतोय।